चर्चा व्हावी असं मला वाटतं. व्हायला पाहिजे ना. हम्म. ओके ओके, थोडं सुरू करा. त्याच्यामध्ये वेळ घालवायचा आणि नंतर पुढे जाऊ आपण. हो, तुम्ही सुरू करा. कारण बेसिक जो मुद्दा आहे तो तोच आहे की कनेक्ट होणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. अ, ते जर झालंय तर ते आपली सती साधना जी आहे ती पुढे पुढे जाईल. हं, नॅचरल ती पुढे पुढे जाईल. हं, बरोबर. हम्म. कायमध्ये प्रवेश हे हा फार महत्वाचा आहे. हं, बरोबर. गाडी शिकायचं म्हटलं तर ते तुम्ही बसा. सांगितल्यानुसार आत बसा आधी. हा. हा, बसलं पाहिजे. बसल्याशिवाय चावी लावता येत नाही. हम्म. नाही तर चावी हातात आहे आणि गाडीच्या बाहेर उभे राहिलो आणि नाही जमणार. आता मी 5-10 मिनिटाच्या अगोदर मी कनेक्ट झालो. त्याच्या अगोदर मी खूप प्रयत्न केले. हा. हम्म. तर आता ते कनेक्ट झालोय. हा. हम्म. तर याचं कारण काय असतंय? म्हणजे काय कारण आहे तुम्हाला काय काय वाटतं, आपलं तुम्ही हे सांगा. सगळं शारीरिक शारीरिकच आहे ना. शारीरिक आहे म्हणजे यातना वगैरे ते आलं सगळं दुःख म्हणा काय. हा. 10 मिनिटापूर्वी कनेक्ट झाला तुम्ही म्हणजे इथे यायच्या अगोदर, तर हो. काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? कारण आहे ना. काय? माझे जे म्हणजे आता फिजिकली जर विचार केला तर पोटाचे प्रॉब्लेम असतातच. हं. नाही, बरेचदा असे मी प्रयत्न केलेले आहेत की त्याच्या अगोदरचे पण अनुभव आहेत हं. की कधी कधी एक एक तास देखील मी कनेक्ट होत नाही. हं. हं. म्हणजे बाहेरचे विचार पण त्याला कारणीभूत आहेत असं काही नाही. हं. आजूबाजूला जे काही दिसतंय आपल्या डोळ्याने त्याच्यातून देखील मन हे विचलित होते. हं. आणि फिजिकली म्हटलं तर हा प्रॉब्लेम मला नेहमीच असतो. येते. हं. आणि त्याच्यावर मात करायचं म्हटलं तर ते सतीशिवाय पर्याय नाही. हं. म्हणजे सतीमध्ये किंवा आपण म्हणजे प्रवाहामध्ये उतरलं पाहिजे. हं. कायमध्ये उतरलं पाहिजे. हं. ते काही लगेच होत नाही. हं. ते हळू-हळू होतं ते. हं. कसं होईल हे लक्षात आलं पाहिजे. कसं होईल? पोटाचे प्रॉब्लेम तर एकाएकी समजा बंद होणार नाहीत. नाही होणार, नाही त्याला होणार. ते काही दिवस त्याला लागू शकतात म्हणजे बरं व्हायला. समजूनच आपण पुढे जायचंय. हां. स्वीकारायचं आहे आणि पुढे जायचं. हां. किंवा नंतर बरं लागेल जेव्हा लागायचं तेव्हा. नाही ते सध्या. होतं सर. आता बघ मी हं. तुम्हाला सांगितलं, की बुवा मी 1 तासापासून प्रयत्न केले. पण आता 10 मिनिटं 10-15 मिनिटं झाले. हां, तर हे दहा म्हणजे आता पंधरा पुढे मिनिटं कसे काय झाले? तेव्हा तर पोटाचा त्रास होता ना? नाही, कमी झालं ना ते. कमी झालं, की मग हे वाढतं ना. सतीची काय? प्रक्रिया ही वाढत जाते ना. प्रोग्रेस होते सतीमध्ये. हां. दुखायचं कमी झालंय का? कमी होतेच ना सर, म्हणजे नॅचरली होतं ते. हां. म्हणजे आता सतीमुळे दुखणं कमी झालं का? असं वाटतं का तसं अगदी तुम्हाला? पण ती प्रोसिजर जी आहे ती नॅचरल प्रोसिजर असल्यामुळे सती ही नॅचरल प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे की असं म्हणायचं की त्या प्रवाहामध्ये एक पॉझिटिव्ह मला हे मिळते, दिशा मिळते. म्हणजे असं आपण म्हणू शकतो का, हे सती भान आल्यामुळे जागृती स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळं काही जे पेन्स आहेत, काही दुखणं आहे हो, काही किंवा आहे ना ते. किंवा हां. सायकॉलॉजिकल जे भटकण्याचे मुद्दे आहेत, जे आता तुम्ही मगाशी म्हटले, भटकण्याचे मुद्दे आहेत, ते दुखण्याचे मुद्दे आहेत, तर सतीमुळं ते कमी होते असं म्हणता येईल का? नक्की, नक्की. हं. हां, आता हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. आपले प्रॉब्लेम काय आहेत हे नाही महत्वाचं. प्रॉब्लेम कशामुळे कमी होतात हे लक्षात आलं पाहिजे.
प्रॉब्लेम कमी झाल्यावर मी प्रॅक्टिस करील, हा उलटा विचार झाला. सम्यक दृष्टी किंवा सरळ विचार, अनुकूल विचार असा आहे की प्रॅक्टिस केल्यावर दुखणं कमी होईल, दुखणं कमी झाल्यावर प्रॅक्टिस करेल असं नाही होणार. हम्म. म्हणजे मला बरं लागल्यावर मी औषधं घ्यायला सुरुवात करेल असं म्हटल्यासारखं ते. बरं लागण्यासाठी औषध आहेत ना, किंवा बरं लागण्यासाठी उपचार आहेत. जसं दुःख मुक्तीसाठी बुद्ध, धम्म, सती, जागृती हे सगळं त्याच्यासाठी आहे. त्यामुळं आपले प्रश्नाचा बाऊ करून नाही घ्यायचा जास्त. ते आहे ते प्रश्न, दुःख यातनं आहे म्हणून ते सगळं करायला अर्थ आहे ना. आपल्याला जर प्रॉब्लेमच नसते, प्रश्नच नसता, मग सगळं कशाला केलं असतं आपण? काय गरज आहे मिटिंगा घ्यायची न धम्म शिकायची न सती शिकायची? काहीच आवश्यकता नाही ना. म्हणजे ती आवश्यकता लक्षात घेतली पाहिजे. म्हणून फोकस दुःखावर नाही पाहिजे, फोकस दुःख मुक्तीवर पाहिजे. जरी दुःख सत्य असलं, कारण सत्य असलं, ते निवारण होईल त्याचं हे आपल्याला पटत असलं, आपल्याकडे उपाय पण आहे, सगळं आहे, पण आपला जो फोकस आहे, हा फोकस आपल्याला होणाऱ्या त्रासावर जास्त असतो, की मला त्रास होतो, माझं मन भटकतं, चित्त शांत नाही, माझे असे असे प्रॉब्लेम आहेत, जे काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत, काही जे असतील पोटाचे, माझे समजा कानाचे, कोणाचा कसब्यांचा वेगळाच, सुनंदाचा वेगळाच, आणखीन आता मागाड्यांचा वेगळा, शीला मॅडमचा वेगळा, अनिलचा वेगळा, अशोकचा वेगळा. प्रॉब्लेम प्रत्येकाला आहेत, पण प्रॉब्लेमला धरून आपण बसलो की मला प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे प्रॅक्टिस जमत नाही, तर मग ते आपली समज जी आहे ती उलट आहे, उलटी आहे, मिथ्या. आपल्याला ते आधी नीट समजून घ्यावं लागतं. हे सगळे प्रॉब्लेम आहेत म्हणून आपल्याला हे करायचे, शिकून घ्यायचे, आणि हे केल्यानं तो प्रॉब्लेम सुटेल, हे जर आपल्या दृष्टिक्षेपात आलं, दृष्टीमध्ये आलं, तर मग आपले प्रयत्न बरोबर योग्य दिशेला जातात. म्हणजे आधी समजून घेतलं पाहिजे की स्वतःमध्ये कनेक्ट होऊन, म्हणजे सतीमध्ये येऊन, कायेमध्ये उतरून कायेतले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, कारण सगळे प्रॉब्लेम कायेतले आहेत. कारण कायेमध्ये चित्त आहे, कायेमध्ये मन आहे, कायेमध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत, कायेमध्ये पोटदुखी आहे, कायेतच कायेतल्या चित्तामध्ये, मनामध्ये अं, काय आपले फॅमिली प्रॉब्लेम आहेत, त्याचे परिणाम आहेत, स्वतःचे आजार, इतर प्रॉब्लेम, सगळं सगळं तिथंच आहे त्या ह्याच्यात, पण त्याच्यात उतरलोच नाही, त्यामुळे ते प्रॉब्लेम लक्षातही येत नाहीत. आणि दुसरी, आपण प्रॉब्लेम काय करतो, म्हणजे बऱ्याचदा असं होतं मला वाटतं, की आपण जणू काय प्रॉब्लेमला बाहेरून पाहतो, म्हणून तो हा प्रॉब्लेम आहे, आणि बाहेरून पाहतो हा प्रॉब्लेम आहे, आणि हा प्रॉब्लेम गेला पाहिजे, मी त्रासातून मुक्त झालो पाहिजे, हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे बाहेरून जणू काय आपल्याकडे पाहतो आपण, म्हणजे डिस्कनेक्टेड असतो, स्वतः आतून नाही पाहत. हा प्रॉब्लेम आहे हे बाहेरून जणू काय तो प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम आहे तो आतून, म्हणजे कायेत उतरून आपल्याला आतून अं, तो प्रॉब्लेम, तो प्रश्न, ते टेन्शन काय असेल ते, मानसिक असू द्या नाही तर शारीरिक असू द्या, आत उतरून तो प्रॉब्लेम
लक्षात येतो, सुटतो. म्हणून आतलं काम आहे. जेव्हा आपण फक्त आपले प्रॉब्लेमच पाहत बसतो, दुःखच पाहत बसतो, तर ते होणारच आहे ना, कारण ते आहेतच आहे तसं. पण त्याला तुम्ही बाहेरून पाहाल, ते कधी जाईल? कारण ते हा तो हा ते तो हा जो मुद्दा आहे, हे आपण बाजूला आहोत असं त्याचा अर्थ आहे. ते आपण नाही का म्हणतो, ते तसं आहे, तो तसा आहे, ते तसं आहे. तसं आपण आपल्या प्रश्नांकडे, दुःखाकडे, ते तसं आहे असं जणू काय म्हणतो. हे असं आहे असं नाही म्हणत. तर हे म्हणजे डायरेक्ट पाहणं आहे, भिडणं आहे. हे असं असं आहे, म्हणून हे दुःख आहे, ते दुःख आहे असं नाही. हे दुःख आहे. मग हे कधी दिसतं? कनेक्ट झाल्यावर आतमध्ये. म्हणून कायमध्ये आधी आपली कनेक्टिव्हिटी पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कायेत कसं उतरायचं हेच नीट लक्षात आलं पाहिजे. मग कायेतल्या सगळ्या घडामोडी म्हणजे धम्म कळतात. या सगळ्या घडामोडी म्हणजे धम्म आहे. दुःख आहे, कारण आहे, निवारण आहे, हे आहे, हे टेन्शन आहे, हे सगळे मनोधम्म, चित्तधम्म, कायाधम्म. धम्म म्हणजे सत्य, जे घडतंय ते, जे आहे ते. सुख असो नाही तर दुःख असो, आपला कोणताही प्रॉब्लेम असो, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी, हे असं विरह होतोय, हे मला असा असा आजार आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे आहे ते, म्हणून ते हे सगळं करायचंय. हे सगळं नसतं, दुःख नसतं, तर मग हे करायचं काही कारणच नाही ना मग. आपल्याकडं मुळात धन असलं तर धन कमवायची गरजच राहत नाही ना. धन आहे किंवा धनाच्या वाटा मोकळ्या आहेत, तर ते आपोआपच, कारण ती वाट करून ठेवली. जसं आता तुम्ही, आता काही लोक आयुष्यभर काम करतात, कष्ट करतात, काम करतात, म्हणजे नोकरी समजा, काम करतात आणि त्यांना पेन्शन मिळते. म्हणजे आयुष्यभर केलेल्या कष्टाचं हे पेन्शन, म्हणजे ती वाट आहे तुमची, तुमचा आर्थिक प्रश्न तुम्ही आयुष्यभर कष्ट करून तो सॉर्ट आउट केलेला आहे. आणि पेन्शनमुळे तुम्हाला ते आता आर्थिक चिंता नाही. किंवा काही लोक इन्व्हेस्ट करून ठेवतात, म्हणजे बचत करून ठेवतात, कारण त्यांना तेव्हा माहिती असतं की पुढं आपल्याला दुसरा काही सोर्स नाही, आपल्याला पेन्शन नाही किंवा काही नाही, तर ते बचत करून ठेवतात. आणि त्या बचतीवर त्यांना त्याचे काही रिटर्न मिळतात, जे काय बचत असेल ती. काही लोक व्यवसाय करतात, व्यवसाय करतात, कमवतात आणि घालवतात, आणि नंतर काही नाही, तर मग शेवटी काय होतं आपल्याला माहिती आहे. म्हणून एक तर धनसंचय झाला पाहिजे आणि त्याच्यातून रिटर्न आलं पाहिजे, नाही तर मग अशी वाट पाहिजे का आपल्याला ते धन मिळेल आणि आपण किमान सर्वाईव्ह हो, म्हणजे जगू आपण. म्हणजे खाणं पिणं, कपडा लत्ता, गरज असली तर औषध पाणी, ह्याची सोय होईल. हा व्यवहार झाला. व्यवहारात हे असंच चालतं. पण आपण समजा, आता बाबासाहेबांनी पण हेच केलं. बाबासाहेबांनी, त्यांनी जे काही काम केलं, त्यांनी असं काही साठवून नाही ठेवलं काही. इव्हन प्रॉपर्टी त्यांनी स्वतःसाठी काहीच केली नाही. पण त्यांनी काम असं केलं की त्यांना मानधनाच्या रूपात शेवटपर्यंत ते मिळालं. राजगृहासारखं घर त्यांनी आधीच घेऊन ठेवलं होतं.
तेवढी त्यांची राहण्याची प्रॉपर्टी होती, स्वतःचं दुसरं घर नव्हतं त्यांचं. आणि काही काही ठिकाणी तळेगाव वगैरे असं म्हणतात की त्यांनी ते आरोग्यासाठी किंवा त्यांना जे आजार होते ते विश्रांतीसाठी वगैरे ते तिथं जायचे. तर ते घराचं काय झालं मला माहिती नाही. पण ते काय, पण बाकी असं कुठं त्यांनी प्रॉपर्टी जमा करून ठेवली आणि हे असं कुठंच नाही दिसत. राजगृह आहे तर ते आता कसं आहे ते आपल्याला त्याची अवस्था माहिती आहे. पण दुसरा जो त्यांचं जे आयुष्यभराचं काम आहे किंवा त्यांचे जे काही राजकारणी म्हणून किंवा मंत्री राहिले आणि जे काही शासकीय काम केलं, देशाचं काम केलं, त्याच्यातून त्यांना ते मानधन त्यांना मिळतं, त्यांच्यानंतर त्यांच्या त्या दुसऱ्या पत्नीला मिळालं, म्हणजे असा सोर्स आहे. बुद्धांनी काय केलं? आता आपण पुढे गेलो समजा. बुद्धाकडे काय होतं येण्याचं, परत येण्याचं? काहीच नव्हतं. बाबासाहेबांकडे तरी ते होतं, म्हणून त्यांना पेन्शनच्या रूपात किंवा दुसऱ्या रूपात त्यांना ते मिळत राहिलं. बुद्धाकडे काय होतं, तर त्यांनी तर ते राज्यपदही सोडून दिलं आणि संन्यासी म्हणून पण राहिले, भिक्षू म्हणून पण राहिले. मग त्यांना कुठून मिळत होतं सगळं? त्यांना का लोक द्यायचे? कारण लोकच देत होते ना, देणारे लोकच असतात. तुमचं शासन असं नाही ते इतर लोक असतात, जे मिळतं ते बाहेरूनच येतं. बुद्धाला कसं काय मिळालं? कशाच्या आधारावर मिळालं? असं काय होतं त्यांच्याकडे की लोकांनी त्यांना द्यावं किंवा त्यांच्या संघाला द्यावं? राजे लोक पण देत होते, पण का देतील ते? का देत होते असं काय? इतरांना का नाही दिलं, ह्यांना का दिलं? लोक का देत होते? कुठून मिळालं त्यांना? कसे काय, ते काय खात होते आणि कुठे राहत होते? आणि ते कसं काय त्यांना मिळालं? ते काय देत होते ज्याच्यातून रिटर्न त्यांना ते मिळत होतं? कारण काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. व्यवहार आहे हा, धम्म हा पण व्यवहारच आहे एक प्रकारे. सब्बदानं धम्मदानं जिनाती. सगळ्यात मोठं जे दान आहे, देणं जे आहे, ते धम्म आहे. बुद्ध काय करायचे? लोकांना दुःखातून यातनातून मोकळं करायचे. डॉक्टर पेशंटला बरं करतो, पेशंट त्यांना फी देतो. उपकार तर मानतोच, पण फी देतो. बुद्ध लोकांना दुःखमुक्ती द्यायचे. ते राजाला द्यायचे, राजाचे प्रश्न सोडवायचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, शेतकऱ्यांचे सोडवायचे, सामान्य लोकांचे पण सोडवायचे, स्त्रियांचे पण सोडवायचे, पुरुषांचे सोडवायचे. ज्यांना ज्यांना दुःख आहे, ज्यांना ज्यांना यातना आहेत, त्यांचे प्रश्न बुद्ध फक्त सत्य धम्म सांगून ते प्रश्न सोडवायचे आणि ते लोक मोकळे होऊन जायचे. जे अनेक खर्च करून किंवा अनेक गोष्टी करून पण जे होत नव्हतं, ते बुद्धांच्या शब्दाने व्हायचं. धम्म. प्रश्न समजून घ्यायचे. ते आधी प्रश्न समजून घ्यायचे. किसा गौतमीचा प्रश्न काय? अंगुलीमालाचा प्रश्न काय? सारीपुत्र मुघलांचा प्रश्न काय? किंवा मुलगा राहुल, सिद्धार्थाचा मुलगा राहुल, प्रश्न काय? अनाथ पिंडकाचा प्रश्न काय? आम्रपाली सुजाता, प्रश्न काय? हे सगळे लोक जे होते ना, प्रश्न होते हे पंचवर्गीय. प्रश्न काय? प्रत्येकाचा वेगळा प्रश्न आणि ते प्रत्येकाला वेगवेगळं
उत्तर किंवा उपाय किंवा औषध. त्यांचा धम्म म्हणजे जणू काय एक मोठं मेडिकल स्टोअरच होतं जणू काय. त्याच्यात सगळं मिळायचं. आता माणसं, कोलमडलेली माणसं उठून उभे राहायची. बाबासाहेबांचं पण असंच होतं. एकदम गलितगात्र अवस्था, कोलमडलेली, रसातळालेली, रसातळाला गेलेली, जात असलेली, पुढे जाणारी सगळीच माणसं उभी केली त्यांनी. त्याची फळं आपण भोगतोय. तर हा जो व्यवहार आहे, आपला मुख्य मुद्दा हा आहे की आपले प्रश्न सोडवायचे असतील, जीवनाचे प्रश्न सोडवायचे असतील, हा जीवन व्यवहार व्यवस्थित व्हायचा असेल, तर काहीतरी अशी वाट मोकळी राहिली पाहिजे की आपल्याला आपोआप उपाय मिळेल. त्याच्यासाठी आपला प्रश्न आपल्याला समजून घ्यावा आपल्याला काय केलं पाहिजे म्हणजे आपला प्रश्न सुटेल. तर काही कष्ट करतात, व्यवसाय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, सेवा देतात. बाबासाहेबांसारखे लोक सगळं अर्पण करून लोकांना वर येण्याची वाट मोकळी करून देतात. बुद्ध जीवनाचा जो बेसिक प्रॉब्लेम आहे दुःखाचा, तो प्रॉब्लेमच कसा सोडवायचा हे सांगतात. ते धम्मदान करतात आणि मग त्यांना काही करायची गरज नाही राहत. कारण जे काय म्हणतात, लोकांकडून मुठभर घेतात आणि खूप देतात. मुठभर घेतात, पोत्याने देतात, घर भरून देतात, भरभरून देतात, मुक्त करतात. ज्याच्यासाठी सगळी धडपड चाललेली असते जगण्याची, ते एका एका शिकवणीत किंवा काही शब्दात ते लगेच त्याचा प्रश्न सोडवतात समोरच्याचा, आणि त्याला वाटतं अरे इतके प्रयत्न केले, ते सगळं माझ्या जवळच होतं. ही जाणीव बुद्ध ते करून देत होते. आत्ता दीपभव. आणि मग ते सगळं त्याच्या रिटर्नमध्ये सगळंच मिळायचं. मग बाकी आपल्याला जी नेहमी चिंता सतावत असते, मी काय खाऊ, कुठं राहू, कोणते कपडे घालू, कसा जगू, त्या सगळ्याचं उत्तर देण्यामध्ये दान सर्वश्रेष्ठ. ते म्हणतात तो निसर्गाचा नियम पण आहे, जेवढं तुम्ही देता तेवढं मिळतं. आता आपण कष्ट देतो म्हणून पैसे मिळतात. देतात जास्त ना, किती देतो आपण, आयुष्य देतो पैसे मिळवायला. जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत शक्ती आहे, वेळ आहे, तोपर्यंत कष्टच करत राहतो, मिळवत राहतो, कमवत राहतो. आणि त्याच्यातून मग नंतर शेवटी जेव्हा काही करू शकत नाही, तेव्हा काहीतरी पेन्शनच्या रूपानं किंवा लोकांच्या मदतीच्या रूपानं किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही काही केलं असतं ते लोक जगवतात. हा निसर्ग नियम आहे. काहीतरी दिल्याशिवाय काही मिळत नाही. हे नाही तर मला पाहिजे 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 म्हटलं तर ते तसं नाही मिळत. हा धम्म पण व्यवहारच दिसतोय. तर आपलं दुःख सुद्धा आपल्याला, मला ते नको नको आणि ते ते त्याच्यातून मोकळं होण्यासाठी आपण काय करतो, कसं काम करतो जेणेकरून तो प्रश्न सुटेल.
तर त्याच्यासाठी आपल्याला जरा वेगळी थोडी किंमत मोजावी लागते, वेगळे प्रयत्न करावे लागतात. मग तो अस्तित्वाचा, जीवनाचा, दुःखाचा प्रश्न सुटतो. हा बुद्धांचा शोध आहे. तर जिथं दुःख आहे तिथपर्यंत पोहोचणं. पण दुःखाचा विचार करण्याऐवजी दुःख मुक्तीचा विचार, हे कसं सुटेल हा प्रश्न. नाही तर नुसतं दुःखाला धरून बसलाय, मला दुःख झालंय, मला हे झालं, मला ते झालं, नुसतं रडगाणंच चालू आहे. रडगाणं करून प्रश्न सुटत नाही. धाडसानं सामोर सामोरं जावं लागतं, प्रश्नाकडे बघावं लागतं. तो प्रश्न, तो प्रश्न, तो प्रश्न नाही, हा प्रश्न, हा प्रश्न इथं आहे. कारण बाहेर असतील, त्रास आत आहे. म्हणून हे उतरावं लागतं आत. म्हणजेच काय, तर कधी कधी आता याला, ह्या सतीला, जागृतीला आहे ना, शब्द नाही सांगायला, पण ते समजून घ्यायचं. समजने वाले को इशारा काफी है. बुद्धांचे इशारे समजून घ्यायचे. काय म्हणतात सती, जागृती, भान. जगाचं जगाची प्रश्न सोडवण्याची रीत वेगळी आहे, बुद्धाची वेगळी आहे. हे बाबासाहेबांना पण माहिती होतं, म्हणून म्हटले नाही, तेच आहेत प्रश्न सोडवणारे, मार्गदाते. बुद्धच प्रश्न सोडवणार. हे आत्ताचे आपण जे प्रश्न सोडवले, हे तात्पुरते आहेत, तात्कालिक आहेत. अस्पृश्यतेचे प्रश्न किंवा आर्थिक प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, हे तात्पुरते आहेत. हे सुटतील आणि सुटलेच बघा, सुटत चालले. आपण आता अस्पृश्य राहिलो नाही, आपण पूर्वीसारखे गरीब राहिलो नाही, पूर्वीसारखे आपल्या पूर्वजांसारखे आपण अशिक्षित नाही. आज आपण आपल्या पूर्वजांसारखे गावाबाहेर पण नाही, वेशीबाहेर पण नाही. आपल्याला शिवाशिवीचा प्रश्न नाही, सावलीचा प्रश्न नाही, उपजीविकेचा प्रश्न बराचसा सुटेल, मार्ग मोकळे झाले. हे करून ठेवलं ना, बाबासाहेबांनी हे करून ठेवलेलं आहे. पण तरी ते म्हणतात हे सगळे प्रश्न सुटले तरी प्रश्न तसाच राहतो एक, तो म्हणजे जगण्याचा. जीवन दुःखमुक्त कसं होईल हा प्रश्न वेगळाच आहे. कारण सगळं असून पण ज्याला सगळं आहे त्यालाही तोच प्रश्न आहे, ज्याला काहीच नाही त्यालाही तोच प्रश्न आहे. तर हा प्रश्न बुद्ध सोडवतील म्हणे. तेच सोडवतात, त्यांनाच कळालेला आहे. म्हणून ते म्हणायचे ते फार पुढे आहेत. बाबासाहेबांचे लोक बाबासाहेबांना म्हणायचे, कशाला बुद्ध पाहिजे तुम्हाला, आपल्याला तुम्ही तुमचा धर्म काढा म्हणे, तुम्ही तुमचा आंबेडकरी धर्म काढा, आम्ही सगळे तो स्वीकारू. बाबासाहेब म्हटले, तुम्हाला ते बुद्ध कोण आहे माहिती नाही अजून. माझ्यापेक्षा बुद्ध 100 वर्षांनी पुढे, असं कोणाला तरी म्हटलं तर ऐकलं मी. पण ते कुठं लिहिलंय का लिहिलं नाही तो मुद्दा नाही. ते तसंच आहे म्हणून तर बुद्ध दिला ना. बाबासाहेब स्वतःपर्यंतच येऊन का थांबले नाहीत. तर मी जे तुम्हाला दाखवलं, वाट दाखवली, तीच अंतिम आहे, काही बाकीचं करायची गरज नाही, असं का नाही म्हटलं ते. ती तर वाट आहेच आहे, ती व्यावहारिक वाट आहे. तर शेवटी एक्झिस्टेन्शियल पेन ज्याला म्हणतात, अस्तित्व हाच प्रश्न आहे, जीवन हाच प्रश्न आहे. दुःख आहे, जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, काही ना काही होतच राहते. ह्याला काय करणार, हा प्रश्न त्यांना सोडवता आलाय म्हणे, बुद्धाला. म्हणून आपल्याला त्या वाटेने जायचंय, असं ते म्हणाले. आणि ती वाट बुजलेली,
ती लोकांनी ती बुजवून टाकली आणि त्याच्यावर स्वतःच्या काही वाटा तयार केल्या. प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे, परंतु ती मूळ वाट बुजवून टाकली असं कधी-कधी वाटतं. जी सोपी होती, सरळ होती. म्हणून बुद्धांच्या काळात जागेवर प्रश्न सुटायचे. आणि आपले 50 वर्षे झाले, 55 वर्ष झालं, 60 वर्ष झाले. आता किती 70 वर्ष झाले ना? किती झाले आता? 56 ते 26 70 वर्ष होतील. आपण 70 वर्षाचे बौद्ध आहोत. बाबासाहेबांचे लोक 70 वर्षांचे बौद्ध. अजूनही शोधतोच आहे आपण. वाट वाट बुजली गेलेली ही बाबासाहेब पण म्हणतात, की बुद्धांची शिकवण आणि बुद्धांचं सिद्धार्थ गौतमांचं चरित्र हे बुजलंय, जणू काय बुजवलं गेलेलं आहे. ते ग्रंथांनी बुजवलं, ते इतर लोकांनी बुजवलं, तो त्यांचा दोष नाही. ते घडलं ते. म्हणून ती मूळ वाट शोधायची, मूळ बुद्ध शोधले पाहिजेत असं बाबासाहेबांना वाटायचं. म्हणून ते म्हणायचे, आमची वाट आम्ही तयार करू. ते आपलं काम आहे. तर आपल्या स्वतःच्या जीवनात उतरल्यानंतर हे सगळेच गोष्टी पुढे येतात. स्वतःत उतरायचं म्हणजे काय? हे सगळंच इतिहास, भूगोल सगळंच येतंय त्याच्यात. सगळे संस्कार येतात. स्वतःत उतरायचं म्हणजे संस्कारात उतरायचं आहे. आणि आता जे ह्या गोष्टी आपण बोलतो, ह्या सगळ्या आपल्याशी डायरेक्टली कनेक्टेड गोष्टी आहेत. आपले प्रश्न काय, फक्त आपला आत्ताचा आजार आणि आत्ताचा काहीतरी कौटुंबिक प्रश्न आणि आत्ताचा काहीतरी आर्थिक प्रश्न. आत्ताचा प्रश्न तो तात्पुरता आहे. पण जो एक्झिस्टेन्शियल म्हणजे ह्या अस्तित्वाचाच, असण्याचाच जो प्रश्न आहे, त्याची पाळंमुळं पाठीमागे आहेत. त्याला आपण संस्कार म्हणू. संस्कारात आहेत आणि संस्कारात उतरायचं असेल तर ज्याच्यात ते संस्कार आहेत त्या कायेतच उतरावं लागतं आणि ते प्रश्न हळूहळू सुटतील असं दिसतंय. आता हे फक्त दिसतंय. प्रश्न सुटलेत का? नाही. सुटतील का? हो. सगळे सुटले नाहीत प्रश्न, पण सुटतील याची गॅरंटी आहे. का? कारण प्रश्न कुठे आहे ते कळालेलं आहे. वाट कुठे आहे ती कळालेली आहे. वाट जर कळाली, मार्ग जर कळाला, तर पोहोचणं 100% होणार. आणि ते दिसतंय. सम्यक दृष्टी आपल्याला विजनला दिसतंय, हा हे असा असा मार्ग दिसतोय हा. आणि त्याचा आधार काय? तर आपले अनुभव. इतकी वाट चाललो तर सुटला ना प्रश्न एवढा, पुढचा पण सुटेल याची खात्री आहे. तर आपल्या कालचा जो मुद्दा होता, आधी काया प्रवेश, त्याच्यावर आज आपण चर्चा करावी असं मला वाटलं. म्हणून आपण आज चर्चा केली. धन्यवाद धानके सर, तुम्ही सुरुवात केली. छान. अ, हा. काय नाही, छान झालंय. तसं काही हे नाही. आम्ही प्रवाहामध्ये उतरलेलो असतो आता. अजून छान छान, तेच पाहिजे. तेच पाहिजे. जसा वेळ मिळाल ना तसं प्रयत्न करतोय. नाही, व्यक्तिशः नाही आहे. वेळ मिळेल हम्म. तेव्हा नाही करायचा. वेळ मिळो नाही तर नाही मिळो, ते करायचा संकल्प. जमेल तर करू, वेळ म्हणून मिळाला तर करू, आणि बरं लागल्यावर करू. नाही, दृढ संकल्प. खरंय, खरंय. हा, त्याला पर्याय नाही दुसरा. संकल्प असेल तर काही अडचणी हो, आपण ते करणार.
अडचणी आहे म्हणून ते सगळं करायचं आहे.